कामच्या माध्यमातून केलं जाते. तो पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच एका बाजूला संघ आहे आरसीसी गवलेवाडी विपक्ष यजमान संघ अर्थात श्री जुगाई स्पोर्ट्स पळुंद्रे. पळुंद्रे संघाने इथे मात्र नाणेफेक जिंकली आणि सलामी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आहेत कल्पेश आणि एका बाजूला आहेत नरेश गोपाळ. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी 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 गोल. नक्कीच पहिला बॉल हाताळला आणि मित्रांनो आता जी आपण पोलीस भरती पाहिली त्यामध्ये खऱ्या अर्थानं मित्रांनो पोलीस भरती म्हटल्यानंतर जवळजवळ काही युवकांची खूप सारी मेहनत असते आणि ती मेहनत मात्र आज रंगताना पाहायला मिळते आणि खरंच प्रत्येकाने अशीच मेहनत प्रयत्न असेच प्रामाणिकपणे प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजेत आणि मित्रांनो त्यांच्या प्रामाणिक प्रयत्न सातत्यपूर्ण असतात तो मात्र आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण आकाशानं पाहताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये हाताला पडल्यानंतर अधिकची उचली घेतली पंचांकडे पाहिलं गेलं पंच मात्र तटस्थ कोणत्या प्रकारची हालचाल नाही कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. मात्र आकाश यांचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. आपण पाहिलं गेलं तर मागील सामना आपण पाहिला गेलो यजमान संघाचा मालसोडे संघाच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे संख्येत त्यांची मात्र एक झुंजार खेळी पाहायला मिळाली आणि नक्कीच आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये पात्र करण्यास त्यांचा मात्र मोलाचा वाटा ठरलाय. पुढचा बॉल समोरच्या आड्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत पोहोचले जातील का मात्र आपण पाहताय या क्षेत्ररक्षक येत आहेत तर चेंडूला कलेक्ट करतील तर मात्र आपण पाहिलं की या दोन धावेने मात्र श्रीगणेश नक्कीच पूर्ण केला गेलाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं खोलण्यात यश आलं ते फलंदाज आपण पाहताय जयेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो तसे आपण पाहताय या भोसलेवाडी संघाचा आधारस्तंभ आदरणीय विजयजी भोसले साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालं आणि नक्की सरांचं सुद्धा वेलकम असेल. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये पाहिला हाताळला गेला पंचांकडे पाहिला गेला पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की अवांतर चेंडू आहे खऱ्या अर्थानं पाहिला गेला ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि इथे मात्र गोलंदाज आपण पाहताय आकाश यांना मात्र दंडित केलं गेलं. एक अवांतर धावेने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय वदारलंय धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात एक गड्याच्या मोदल्यामध्ये 3 आकड्यावरती प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात आरसीसी गवळेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र चुकी घडते चेंडू ट्रॅव्हल होतोय दन 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 करत जाते क्षेत्ररक्षक येत आहे चांगला एफर्ट पाहायला मिळाला. 2 धावा तर पूर्ण केल्या तिसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होते. इथे मात्र पंचांचा इशारा आलाय बाळच्या स्वरूपात मात्र या धावा असतील 3 धावा मात्र इथे ग्राह्य धरल्या गेल्या 3 धावेने मात्र नक्की धावफलक पुढे सरसावलं. मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण शेवटपर्यंत नक्की झुंज दिली आणि एक धाव नक्कीच वाचवली. आणि मित्रांनो क्रिकेट असं आहे की राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला विशेष महत्व असतं आणि तेच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. या 3 धावेने नक्की धावफलक पुढे सरसावलंय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गड्याच्या मधल्यामध्ये 6 आकड्यावरती. लेफ्ट बॅटर कल्पेश पहिलाच बॉल फेस करतील. पहिल्याच बॉल मध्ये बैठक लगावण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटने बॉलचा संपर्क आला नाही पंचांचा इशारा आलाय अवांतर धावेने मात्र खऱ्या अर्थानं धावफलक नक्की पुढे सरसावते. आकाशचं मात्र कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक चेंडूवरती आपण पाहताय अधिक काहीतरी प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. विविधता नक्कीच त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे भेदक त्यांच्या माध्यमामध्ये क्षमता त्यांच्याकडे आहे प्रतिभा त्यांच्याकडे आहे आणि त्याच्या जोरावरती इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर
सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, बॅकफुटला गेले, थोडं कट केला, शॉर्ट थर्ड क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकच धाव मात्र इथे ग्राह्य धरले गेले. एका धावेने पुन्हा एकदा आपण पाहता धावफलक नक्कीच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ आता कुठेतरी एक संत, संयमी आणि एक सेन्सिटिव्ह क्रिकेट त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण एक मोठी विकेट अर्थात मिस्टर डायनामाइट नरेशजी गोपाल मैदानाच्या बाहेर गेलेत. पुढचा बॉल षटक क्रमांक पहिला अर्थात आकाश यांनी माझा पहिला षटक हाताळला गेला. धावसंख्या झाली ती अर्थात 8 धावा खर्च केल्या आणि एक मोठी विकेट अर्थात नरेश यांना मात्र माघारी धाडले. चला मित्रांनो, 16 मिनिटांचा अवधी असणारा अधिकचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. विनंती असेल आपल्याला, माफ करा, 12 मिनिटांचा अवधी असणारा 3 षटकांचा हा सामना आहे. 12 मिनिटांचा अवधी असेल, क्षमस्व असेल मित्रांनो, माणूस आहे, चुकी होते, समजून घ्या. चला, विनंती असेल थोडं स्पीडअप करा. तसे ऑनफिल्ड पंचांना विनंती असेल, आपल्याकडे अधिकार आहे, त्या अधिकाराचा आपण पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये इथे करायचा आहे. सामन्याला थोडी गती द्या, कारण आजच्या स्पर्धेचाच पहिला आणि अंतिम दिवस आहे. सो आपण संध्याकाळी आपल्याला बाळल्याचा सामना करायची इच्छा नसेल तर मात्र थोडं कॉपरेट करायचं प्रत्येक संघानं. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आला, अवांतर धाव. अवांतर धावेने मात्र धावचा अबाधा षटक क्रमांक दुसरं सुरुवात होते, त्याचा शुभारंभ इथे नक्कीच केला जातो प्रकाश यांच्या माध्यमातून. आपण पाहताय पहिलाच बॉल हाताळला गेला आणि पहिलाच बॉल नक्की दिशा आहे ते पाहायला मिळाला आणि पंच आपण पाहताय विक्रमजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात. बघता बघता 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 धावेने पुन्हा त्या धावफलकामध्ये पुढे सरसावते. कुठेतरी आपण पाहताय इथे मात्र जोखडून ठेवलंय त्या बॅटिंग करणारा संघ अर्थात गवलेवाडी संघाच्या बॅटरना. कारण आपण पाहिलं प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र प्रयत्न कुठेतरी असफल ठरतोय. पुढचा बॉल पुन्हा बॅटर लागवण्याचा प्रयत्न होता, नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक येतात, चेंडू पर्यंत पोहोचतील. तदुर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. बॅक टू बॅक या दुसऱ्या 2 धावा, या 2 धावेने मात्र धावफलक पाहताय पुढे सरसावले. 13 धावा धावफलकावरती लागल्या. आता मित्रांनो, आपण पाहताय SMD स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. घर बसल्या आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आपण आस्वाद घेताय. सो मित्रांनो, या युट्यूब वाहिनीला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खऱ्या अर्थानं आपल्या मराठमोळ्या माणसाचं एक मराठमोळं चॅनल अर्थात SMD स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी आहे आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसाला मोठं करण्यासाठी आपल्याला फोटो फक्त आणि फक्त क्लिक करायचं आहे. ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि खऱ्या अर्थानं आपल्या वाहिनीला मोठं करण्याचं काम आपल्या माध्यमातून नक्कीच होऊ द्या. जो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर, बॉल अँड ट्रॅकर गोलंदाज आपण पाहताय प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण अधिकचा वेळ खर्च करताय, सो नंतर आपल्याला दंडित केलं जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्या. पुढचा बॉल पुन्हा स्टेप आउट केलं, समोरच्या दिशेला खेळून काढल्या, क्षेत्ररक्षक येतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, मात्र चेंडू होतोय फरार. 4 या 4 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचलीये ती 17 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 30 षटकांचा सामना असणार. पहिलं सत्र आपण पाहतोय, अनुभवतोय. प्रथम बॅटिंग करणारा संघ गवळेवाडी संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा सफल झाले. फायनलच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहताय पंचांनी विचार विनिमय केला आणि योग्य ते निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. पुन्हा एकदा एक अवांतर धाव, अवांतर धावेने मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहताय गवळेवाडी संघाचा धावफलक मात्र पुढे सरसावते. 18 धावा धावफलकावरती लागल्या. आता पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय क्षेत्ररक्षक आहेत. खऱ्या अर्थानं आता मात्र मी पळून त्या संघाच्या कर्णधाराचं मात्र कौतुक करेल, कारण आपण त्याने पाहिलं गेलं तर फलंदाजा ट्रान्स ओळखलाय, कशा प्रकारे त्याची स्ट्रेंथ ओळखली आहे आणि प्रकारे अशा आपण व्यूवरसना आखली पाहिजेत. त्याच प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण तसं सजवलंय आणि खऱ्या अर्थानं तो फायदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला अर्थात यजमान संघ आपण पाहताय जुगाई स्पोर्ट्स पुणे संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र इथे आपण पाहता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नक्कीच कर्णधाराची भूमिका हीच असते की आपण सामना कसा चालवायचा आहे. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. एक अवांतर धाव, अवांतर धावेने पुन्हा धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. एक गडी नक्कीच माघारी परतलेत अर्थात नरेशजी गोपाळ.
पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेला. भेदक गोलंदाजीचा मारा गोलंदाज प्रकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता माझ्या षटकातील शेवटचं चेंडू येणं बाकी असणार. षटक क्रमांक दुसरं आपण पाहताय या जे हाताळतायत गोलंदाज प्रकाश आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल लो फुडलं त्याला समोरच्या दिशेला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्तन. धक्का क्रमांक दुसरा. चार धावा खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना आपल्या धाव फलकावरती मायाची फुंकर मारावी ना अशाच प्रकारच्या 4 धावा आल्यात. मित्रांनो आपण पाहताय सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले गोलंदाज हाताळतायत ओमकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती या 4 धावा. मित्रांनो इथे मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आपला संघ अडचणीमध्ये आणि अडचणीमध्ये खऱ्या अर्थानं संघाला सावरण्याचं काम कल्पेच्या माध्यमातून केलं गेलंय. पहिलाच बॉल आपण पाहिला घेतला आणि पहिल्याच बॉलवरती या 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला पंचांना विनंती आहे थोडं सामन्याला स्पीडअप करायचं आहे. 13 मिनिटं पूर्ण माफ करा 10 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 24 आकड्यावरती 24. पुढचा बॉल फुलटॉस बॉल त्याला मात्र आपण पाहिलं तर कट केला. शॉर्ट हरमेला क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्यापर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. बघता बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण झाल्या. आता माफ करा 3 धावा इथे पूर्ण गेल्या. आता 3 धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थ 27 आकड्यावरती 27. 27 धावा धाव फलकावरती लागल्या. आता एका बाजूला आपण या मैदानाचं आपण विशेष वैशिष्ट्य जर पाहिलं तर एका बाजूला नक्कीच खऱ्या अर्थानं मैदान थोडं मोठं आहे. ते एका बाजूला आपण पाहिलं तर मैदान थोडं छोटं आहे. त्याचमुळे आपण पाहताय ज्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला त्यामुळे नक्कीच सीमारेषा थोडी दूरवर आहे आणि 3 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात. पुन्हा बॉलिंग मार्कवर बॉल इन ट्रॅकवर ओमकार. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये. विकेटची आत्महत्या. धक्का क्रमांक तिसरा. लक्ष्मण दीपक म्हटलं की खऱ्या अर्थानं उजेला करणं गरजेचं असतं आणि ते होईल का उजेड पाडतील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅकवर ओमकार. पुढचा बॉल स्टेप आउट केला. समोर दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र खराब फेकी म्हणावी लागेल आणि पंचांना विनंती असणार आहे सर वेळ पूर्ण झाला. एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा आहे. 12 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय आणि एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असणार आहे कारण मित्रांनो वेळेचं बंधन आहे आणि ज्याने आयुष्यामध्ये वेळेला महत्त्व दिलाय तो आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी झालाय आणि तेच करण्याचं काम आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच केले गेले. एक शिस्तप्रिय असोसिएशन म्हणून नक्कीच आपल्या असोसिएशनकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं गेलं वेगळा करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिले गेले. मित्रांनो खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. कारण पाहिलं गेलं तर पंचांकडे पाहिलं गेलं न्यायाची अपेक्षा केली गेली
मात्र पंच तटस्थ आहेत, कोणत्या प्रकारची हालचाल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि इथे मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय फायनलच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, बैठक लगावण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क आला नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. आणि आपण पाहताय पहिले जर नक्कीच समाप्त झाला धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावपळकावरती लागल्यात आणि 30 धावांचं लक्ष असणार आहे. चला विनंती असणार आहे त्वरित आपण मैदान खाली करायचं आहे. यजमान संघ आपल्याला विनंती असेल आपण त्वरित आपलं मैदान खाली करायचंय. तसेच नेक्स्ट मॅच मी आमंत्रित करतोय श्री विठ्ठलाई पुजारी स्पोर्ट्स अल्तूर विपक्ष श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. चला बॉल द्या प्लीज, बॉलची पूर्तता करा. चला भोसलेवाडी संघाचा कर्णधार आणि अल्तूर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेक साठी आपण यायचं आहे. चला रिपोर्टिंग करा प्लीज. आज माझं खऱ्या अर्थानं पाहिलं तर परुंद संघ यजमान संघ आहे आणि यजमान संघ असल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं जी जबाबदारी आहे ती जबाबदारी सुद्धा पेढत आपला खेळ नॅचरल खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे केल्या जाते. निलेशजी उकिरडे असतील त्यांच्या चेहऱ्यावरती आपण पाहताय खऱ्या अर्थानं एक हास्य आम्हाला येताना पाहायला मिळाला, कारण 30 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण कशा प्रकारे दमछाक उडेल की या 30 धावांचा पल्ला सहज इथे गाठला जाईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. चला चला विनंती असेल यजमान संघ, चला आपल्या बॅटर आपण त्वरित मैदानात पाठवा. चला चला प्लीज विनंती असेल यजमान संघाला आपण चला आलतूर संघाचा कर्णधार आणि भोसलेवाडी संघाचा कर्णधार, चला या आपण नाणेफेक आपण इथे करायची आहे. एकदम मजेत. आदरणीय सन्माननीय रंगरावजी उकिरडे साहेब यांचे शुभ हाताने आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हे नाणेफेक इथे केले जाते. एका बाजूला संघ आहे आलतूर आणि एका बाजूला संघ आहे भोसलेवाडी. या दोन संघादरम्यान इथे नाणेफेक इथे केली जाते. नाणेफेक अर्थात नशिबाचा कौल नक्की जिंकलाय तो अर्थात भोसलेवाडी संघाला आपलं अभिनंदन असेल आपण आपल्या निर्णयासोबत आणि आपल्या संघासोबत आपण तयार राहायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करायची. तसेच मित्रांनो आपल्या यजमान संघ अर्थात पळणी संघाच्या माध्यमातून एक सूचना असणार आहे. आपल्याला ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट दिलेले आहेत ते आपण नेक्स्ट मॅच मध्ये परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे, कारण कंपल्सरी असणार आहे. जर आपण ते टी शर्ट परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरला नाहीत तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल हे सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घडलंय काय, बिघडलंय काय, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला, मारुती मैदानाच्या बाहेर. यांचं कौतुक करावं लागेल, कारण पाहिलं गेलं तर 30 धावा खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक लो स्कोरिंग मॅच आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि 30 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या धावांना जर आपल्याला सुरक्षितपणे वाचवायचे असतील तर अशाच प्रकारे सुरुवात करणं गरजेचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं ज्याने मागील सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने एक झुंजार खेळी केली असा संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल आपण पाहता या सुंदर चेंडू हाताळला गेला, थोडा बॅकफुटला गेल्या, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे कोणत्या प्रकारची धाव येते घेतली. पहिलेच बॉल दोन चेंडूंचा आपण जर सारांश पाहिला तर पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू अर्थात डॉट बॉल
मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय गोलंदाज नरेशजी गोपाळ. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता मात्र वेग कमी आहे. चेंज ऑफ फेस, गतीमध्ये परिवर्तन. मित्रांनो आयुष्य असो वा क्रिकेट, परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि तेच गोलंदाज नरेशजी गोपाळांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो आपण पाहिलं की 30 धावा माफक लक्ष असताना खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये यायचं असेल तर मात्र या मैदानाच्या आतमध्ये कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा करणं गरजेचं होतं आणि तेच केलं गेलंय. ते गोलंदाज आपण पाहताय नरेश यांच्या माध्यमातून. कारण पाहिलं की आणि काय घडतंय मैदानाच्या इथे मात्र आपण पाहिलं गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 2 धावा पूर्ण केल्या. मित्रांनो मी मागाशी म्हणालो की कष्ट, मेहनत प्रामाणिकपणे करावी लागेल या सामन्यामध्ये जीवित राहायचं असेल तर. आणि मित्रांनो म्हणतात ना, कष्ट करणाऱ्याला मार्ग सापडतो आणि शोधणाऱ्याला दगडा सुद्धा देव सापडतो. इथे मात्र कष्ट, मेहनत प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील आणि ते करण्याचं काम नरेश गोपाळांच्या माध्यमातून केलं जातंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेग कमी ठेवला. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहताय एक प्रत्येक चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र सफल ठरतोय. कारण मित्रांनो गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे विविधता असणं गरजेचं असतं. आपल्याकडे असलेली भेदकता, आपल्याकडे असलेली क्षमता, आपल्याकडे असलेली प्रतिभा आणि त्याच्या जोरावरती मात्र गोलंदाजी करणं गरजेचं असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय गतीमध्ये परिवर्तन. मित्रांनो नरेशजी गोपाळांचा स्पेल आवडला असेल टाळ्यांचा गजर होऊ द्या. काय गोलंदाजी केले मित्रांनो. खऱ्या अर्थानं मॅन्डेटरी पाऊल षटक आहे. शक्तिवर्धक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का असं नक्की चित्र निर्माण करत असताना कुठेतरी सामन्यामध्ये आपलं पारडं जड करण्याचं काम इथे नरेशजी गोपाळांच्या माध्यमातून केलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र संपतालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती फक्त आणि फक्त 2 धावा. चौ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज निलेश गवळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॉल अँड ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एका बाजूला आहेत फलंदाज आपण पाहताय सुनील आणि त्यांना साथ देत आहेत संकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पहिलाच बॉल उडवला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जितू चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहिलं गेलं तर 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती. आता मला उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल. येणारे 11 बॉल आणि 26 ची धावांची गरज आहे. 11 बॉल 26 ची गरज. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. ऑन द कार्पेट नक्कीच ऑन साइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक. जे चेंडू पर्यंत पोहोचतील. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र होय नाही करताना इथे मात्र एकच धाव इथे पूर्ण केली गेली आणि एका धाव मात्र समाधान मानावं लागते. मित्रांनो मी मागाशी म्हणालो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळ जर आपण खेळत असाल तर एकामेकावरती विश्वास असणं तेवढंच गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये थोडंसं त्याची तालमेल आपल्याला गडबडताना पाहायला मिळाली. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बॉल अँड ट्रॅकवर सुरेख चेंडू हाताळला गेलाय. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहता विविध पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं की तर भोसले वाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी आलतू संघाला विनंती करतो आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे असेल. भोसलेवाडी संघाला तो विनंती असेल या सामन्याचे शेवटचे चेंडू पडल्यानंतर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. पुढचा बॉल इथे मध्ये पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला गेलाय. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं 30 धावांचं माफक लक्ष होतं मात्र ते लक्ष कुठेतरी अवघड करण्याचं काम गोलंदाजी करणारा संघ अर्थात RCC गवळेवाडी संघाच्या माध्यमातून केलं जातंय. पुढचा बॉल आता मात्र उडवलाय. एक हवाई सफर मनगडांचा वापर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा खणखणीत षट. आवश्यकता आहे. 6 बॉल 17 ची गरज. चला विनंती असणार आहे
गवळेवाडी संघ थोडं कॉपरेट करा. सुरेख सुरेख मित्रांनो, आज मात्र खऱ्या अर्थानं हवं तर गवलेवाडी संघाची भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांना साथ दिले तर खऱ्या अर्थानं नरेशजी गोपाळ असतील, निलेशजी गवळे असतील आणि खऱ्या अर्थानं आपण साथ दिले आणि सामन्याला मात्र कलटणे आले. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 6 आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 17ची गरज, 17 धावा बनवायच्या आहेत. जितू यांचा पहिलाच बॉल ऑन साइडला खेळून काढला, जयेश चेंडू पर्यंत पोहोचतील आणि चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं नक्कीच. आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय बिघडलंय, अर्थात संकेत नावाचं मोठं वादळ मैदानाच्या बाहेर. इथे मात्र काय घडलंय मित्रांनो, त्याने मागील सामन्यात खऱ्या अर्थाने एक झुंजार खेळी केली, तो मात्र मैदानाच्या बाहेर. आणि का मैदानाच्या बाहेर, तर एक बॅड कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि इथे माझा संकेत मैदानाच्या बाहेर आलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश आपल्याला पाहायला मिळतात, मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. येणारे 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 16व वरीस धोक्याचं, धोका बघूया कोणाच्या बाजूने येतोय. पुढचा बॉल 108 वेगामध्ये हाताळला गेला, पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आणि थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. अर्थात नरेशजी गोपाळ यांच्याकडे चेंडू नक्की स्वाधीन झाला आणि आपण पाहताय हा डॉट बॉल येतोय. इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने गवलेवाडी संघ ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण करेल. ते येणारा प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने यजमान संघाच्या ताफ्यामध्ये मात्र शांतता निर्माण करतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी. वाह वाह, काय चेंडू हातोळतोय, पडल्यानंतर अधिकचा वेग धारण केला आणि खऱ्या अर्थानं यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र येणारे चेंडू असणारे ते 3 आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 16ची गरज. इथे मात्र प्रत्येक चेंडूवरती आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय, का हे पाहणं उचित असेल. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र 1 आणि 1च धाव. आता मात्र सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता राहिले, कारण येणारे चेंडू असणारे ते 2 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 15ची गरज. 2 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. चला विनंती असेल मित्रांनो, थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली. आणि खऱ्या अर्थानं फर्निचर डिस्ट्रॉय केलाय तो गोलंदाज आपण पाहताय आकाश यांचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ओमकार. आता मात्र सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने औपचारिकता पाहायला मिळणार आहे. डीजे आपल्याला नक्की संधी मिळेल, थोडा वेळ घ्या, कारण सामना नक्की शेवटाकडे निघालाय. आता मात्र शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे. सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने औपचारिकता राहिली आहे आणि इथे मात्र गवळेवाडी संघाचा पारड इथे मात्र जड पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं 12th म्हणून जी भूमिका यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते, खऱ्या अर्थानं आज खुश आहेत. संघ आपला पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि इथे मात्र हा विजय चेंडू पाहायला मिळाला. जिंकल्या संघाचे अभिनंदन, तसे हारल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दिवा डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत.